ओबीसीचे आंदोलक म्हणून, कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांच्या प्रमुखांसमोर, महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षाच्या ओबीसी नेत्यांसमोर, ओबीसीच्या सेल प्रमुखांसमोर हतबल आहोत हे प्रांजळपणानं मी तुमच्या समोर नमूद करतो. पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा छत्रपती संभाजीनगर सारखी महानगरपालिका असेल, मुंबई महानगरपालिका असेल, या सर्व महानगरपालिकांमध्ये तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसींना मी सांगू इच्छितो की या अवर्गीय ज्या महानगरपालिका आहेत या महानगरपालिकांमध्ये ओबीसीचं आरक्षण जवळजवळ 60% संपलेलं आहे. ब आणि क वर्गामध्ये पण जवळजवळ 50 ते 60% आरक्षण आताच्या निवडणुकीमध्ये संपलेलं आहे. कारण महाराष्ट्रामधल्या सर्व पक्षांनी निवडून येण्याच्या निकषावर आधारित या महाराष्ट्रातला नव ओबीसी दाखला काढणाऱ्या कुणब्यांना सर्टिफिकेट दिलेले आहे. पुणे शहरामध्ये आम्ही राहतो. आता मंगेशजी ससाणे आणि ऍडव्होकेट डोले पाटलांनी तुम्हाला सांगितलं की पुणे असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका असेल, या महानगरपालिकांमध्ये ओबीसी म्हणजे फक्त कुणबी हा क्रायटेरिया इथल्या प्रस्थापित पक्षांनी मनावर घेतलेला आहे आणि कुणब्यांना सर्टिफिकेट वाटलेले आहे. महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना आम्ही आतडी तटोस्तर ओरडून सांगतो आहोत की ओबीसीचं आरक्षण संपलंय, ओबीसीचं आरक्षण संपलंय, ओबीसीचं आरक्षण संपलंय. पण ओबीसी बांधवही उठाव करायला तयार नाहीत. वेगवेगळे पक्ष प्रमुखही दखल घ्यायला तयार नाहीत. एका बाजूला शरदचंद्रजी पवार म्हणाले की आम्ही मूळ ओबीसीला तिकीट देऊ, एका बाजूला अजितदादा पवार म्हणाले की आम्ही मूळ ओबीसीला तिकीट देऊ, एका बाजूला भारतीय जनता पार्टी म्हणते की ओबीसी आमचा डीएनए आहे. पण आताच्या या निवडणुकांमध्ये आम्ही ज्यावेळी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामधली जिथं ओबीसीचे प्रभाग आहेत त्या ओबीसी प्रभागामध्ये कोण लढतंय याचे एक आम्ही उदाहरण म्हणून मी तुमच्या समोर सांगतो. याच्यामध्ये नावं मागं पुढे होऊ शकतात. बैरट विरुद्ध वागेरे, धनकवडे विरुद्ध कदम, बेलदरे विरुद्ध मोरे, जगताप विरुद्ध काटे, काटे विरुद्ध मोरे, टिंगरे विरुद्ध पठारे, बालवडकर विरुद्ध वांजळे. अरे चाललंय काय? ठीक आहे, कुणबीला तुम्ही दिली सर्टिफिकेट, त्यांनी काय सर्टिफिकेट आणलं म्हणून निवडणूक आयोगानं किंवा तुम्ही तिकीट दिलं. पण ओबीसी मध्ये काय फक्त कुणबी येतो का? बाकीच्या बलुत्या आलुत्यांचं, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांचं काय? म्हणून ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. हा एक खूप मोठा कट आहे, कट महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षीय नेत्यांनी आणि राज्यकर्त्या जमातीनं, विशेष करून मराठा समाजानं उरलं सुरलं ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपवलेलं आहे. ओबीसीचं आरक्षण संपवल्यानंतर ते उद्या एससी आणि एसटीचे सुद्धा दाखले काढायला तुम्ही मागं पुढे पाहणार नाही. राजकारणासाठी वाटेल ते सामाजिक न्यायाचं काय, संविधानिक तरतुदींचं काय, मागासवर्गीयांना प्रमोट करण्याच्या दृष्टिकोनातून, प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टिकोनातून जे आरक्षण दिलं गेलं त्या आरक्षणाचा पूर्णतः फज्जा उडालेला आहे. आता आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही नेहमी सांगता की आम्ही ओबीसीला वाऱ्यावर सोडणार नाही, तुमचा डीएनए ओबीसी आहे. तुम्ही ज्यावेळी माननीय न्यायालयाकडून आमचं 27% आरक्षण सस्टेन करून घेण्यात सुद्धा सक्सेस तुम्ही मिळवला किंवा तुम्ही बाजू मांडली असं आम्ही मानू. पण न्याय व्यवस्थेनं सांगून सुद्धा जर तुम्ही तिकीट डावलणार असाल तर मूळ ओबीसीनी कुठं जायचं? त्यामुळे आम्ही हतबल आहोत, मीडियासमोर हतबल आहोत, पक्षांसमोर हतबल आहोत, वेगवेगळ्या पक्षांच्या सेल प्रमुखांसमोर हतबल आहोत. त्या ओबीसी प्रमुखांना आमचं सांगणं आहे, महाराष्ट्राचे ओबीसीचे प्रमुख कुठे आहेत? काँग्रेसचे कुठे आहेत? राष्ट्रवादीचे कुठे आहेत? भाजपचे कुठे आहेत? या लोकांनी पुढे आलं पाहिजे. जिल्हाध्यक्षाला जर नगरसेवक पदाचं तिकीट नाकारलं जात असेल तुमचा उपयोग काय? पूर्वीच्या कालावधीमध्ये ज्यावेळी राजे राजवाडे लढाईला जायचे, एक वास्तव उदाहरण सांगतो, कुणावरती टीका करण्याचा उद्देश नाही. पूर्वी राजे राजवाडे ज्यावेळी युद्धावर जायचे त्यावेळी त्यांच्या राणीच्या संरक्षणासाठी काही खवजे ठेवायचे. खवजे, आता या खवजेचा अर्थ तुम्ही परत गुगलवरती शोधा. आणि ते खवजे ठेवायचे आणि त्या राणीचं संरक्षण करायचे. तशा पद्धतीने ओबीसी प्रमुख पद ज्या ज्या पक्षामध्ये ज्या ज्या ओबीसीच्या लोकांनी घेतलंय, तुम्हाला टाळ्या वाजवल्याशिवाय तुमच्यावर कुठलीही दुसरी जबाबदारी नाही. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुम्ही तुमच्या ओबीसी सेल प्रमुख पदाचे राजीनामे द्या. मूळ ओबीसीला जर आरक्षण भेटत नसेल तर तुम्ही काही झेंडे लावायला आणि सतरंजी टाकायला काम करता की काय वेगवेगळ्या पक्षांमध्ये? खेदानं नमूद करावं असं वाटतंय. झोपलेला ओबीसी कधी जागा होणार? खेदानं नमूद करावं असं वाटतंय की ओबीसीच्या नावानं टाहू फोडणारे पक्ष
जर नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये आरक्षण देत नसतील तर आम्ही या सर्व गोष्टींचा धिक्कार करतो आणि आम्ही आव्हान करतोय, मृणाल जे आहेत, मंगेश जे आहेत, आम्ही आव्हान करतोय, जे पक्ष मूळ ओबीसीला तिकीट देतील त्यांच्या प्रचाराला आम्ही जाऊ, जे अपक्ष लढतायत त्यांच्या प्रचाराला आम्ही जाऊ. पण आता पुण्यासारख्या निवडणुकीमध्ये एक एक प्रभाग लाख लाख दीड लाख मतदारांचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भाजपनं कुणबी दिला की राष्ट्रवादी कुणबी देते, सेनेनं कुणबी दिला की काँग्रेस कुणबी देते. म्हणजे कुणब्याच्या विरुद्ध कुणबी लढवायचा आणि मूळ ओबीसीला संधी सुद्धा द्यायची नाही. मूळ ओबीसीला मतदान करायचंय, मूळ ओबीसीलाच. पण इथले पक्ष जर इथल्या प्रतियश उमेदवारांना जर कुणब्यांनाच उमेदवारी देणार असतील तर आज रोजी महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून महाराष्ट्रात सांगतोय, ओबीसी आरक्षण संपलंय, ओबीसी आरक्षण संपलंय, ओबीसी आरक्षण संपलंय. तर ओबीसी आरक्षण कसं टिकलंय इथल्या सत्ताधारी वर्गाने, विरोधी वर्गाने, पक्षांनी आणि जबाबदार नेत्यांनी आम्हाला सांगावं. आम्ही हातभर आहोत. देवा भाऊ, आता देवा भाऊ म्हणतो आम्ही हातभर आहोत. तुमच्याबद्दलची सहानुभूती, प्रेम आमच्या मनात कसुवर सुद्धा उरलेलं नाही. कारण आम्हाला कळतंय आमचा हा अर्थ टाहो आहे की मंडळ आयोगाच्या माध्यमातून 1994 पासून लोकल बॉडीज मध्ये म्हणजे पंचायत राजमध्ये ओबीसीला आरक्षण भेटलेलं होतं. देवा भाऊ, तुमच्या या सगळ्या जोडीदारांनी, को अलायन्स मध्ये असलेल्या सगळ्या पक्षांनी ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा खूप मोठं कटकारस्थान या महाराष्ट्रामध्ये रचलेलं आहे, पूर्णत्वास नेलेलं आहे आणि आज ओबीसी वाऱ्यावर सुटलेलं आहे असं मी जबाबदारीने सांगू इच्छितोय.